नमस्कार मित्रांनो, बघा अल्जेब्राच्या प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली, ती ऍक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची. ऍक्टिव्हिटी काय बघा, सायमल्टेनियस इक्वेशन दिलेत आणि आपल्याला ते सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला एलिमिनेशन मेथडनं सॉल्व्ह करायचं आहे. बरोबर का? बघा, पहिल्यांदा एक इक्वेशन दिले 5x + 3y = 9, इक्वेशन नंबर 1. 2x - 3y = 12, इक्वेशन नंबर 2. पुन्हा त्यांनीच दिले आपल्याला काय, लेट अस ऍड इक्वेशन 1 and 2, म्हणजे पहिले दोन इक्वेशन ऍड करायचे. चला काय काय करायचं बघा. बघा 5x + 2x किती होणार, 7x. म्हणजे इथं किती येणार, 7, कारण x ऑलरेडी दिलंय त्यांनी. पुन्हा +3y - 3y काय होणार, कॅन्सल होऊन जाणार, काही 0 येणार. बरोबर. पुन्हा 9 आणि 12 म्हणजे 9 + 12 किती, 21. बरोबर, 21 आलं. आता आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. 21 इथं 21 जशाच तसे राहणार. इकडले मल्टिप्लिकेशनचे 7 डिव्हिजन मध्ये जाणार, इथं गेले. बरोबर. पुन्हा आता काय करा बघा, 7 × 7 = 7 × 21, म्हणजे x बरोबर किती येणार, 3 येणार. बरोबर. त्याच्या पुढे जाऊ. पुन्हा प्लेस x = 3 इन इक्वेशन नंबर 1, म्हणजे इक्वेशन नंबर 1 घेतलं त्यांनी आणि त्याच्यामध्ये x = 3. बघा आपली व्हॅल्यू पण x = 3 आलती, म्हणजे बरोबर आहे. मग या बॉक्स मध्ये आपल्याला x च्या जागेवर 3 ठेवायचंय. बघा 5x म्हणजे बॉक्सच्या इथं काय असणार, x म्हणजे इथं 3 ठेवूया. चला पुन्हा कॅल्क्युलेशन करू. बघा चला काय येतं बघा. आता काय केलं त्यांनी, 3y आणि इकडली ही 5 × 3 काय होणार, 15. हे राईट साईडला नेलंय, म्हणजे 5 × 3 15. इकडे जाऊन काय होणार, निगेटिव्ह होणार. का मित्रांनो, बघा इथं काहीच साईन नाही, म्हणजे काय असणार, त्याचं प्लस असणार. इकडे जाऊन ते मायनस होणार. पुन्हा 9 - 15 करता येतं का, करता येतं का. बघा 15 मधून 9 घाला, किती उरतात, 6 उरतात. परंतु साईन कुणाचं, मोठ्या नंबरचं 15चं, म्हणजे -6. 3y = -6. सेम आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची. 3 ला डिव्हिजन मध्ये नेलंय त्यांनी, इथे काय येणार, -6. आता हे डिव्हिजन करू. 3 दुने 6 आणि हे निगेटिव्हला निगेटिव्ह. y = काय आलं, -2. आपल्याला काय सोल्युशन लिहायचंय. x ची व्हॅल्यू किती आलती, 3 आलती, म्हणजे इथं 3 लिहू आणि y बरोबर किती आलंय, -2. म्हणजे आपलं सोल्युशन काय आलं, 3, -2. थँक्यू.